नमस्कार, ध्रुव फाउंडेशनच्या ऑनलाईन प्रोग्राममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करंट इव्हेंटचा आपला पुढचा भाग समजावून घेणार आहोत। तर त्या भागामध्ये आपण प्रश्नोत्तरांच्या माध्यमामधून पुढे जात आहोत। तर आजचा आपला पहिला प्रश्न पहा, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO या संस्थेनं भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांचं शत्रूच्या रडारमध्ये पकडलं जाण्यापासून संरक्षण करण्यासाठी कोणते आधुनिक तंत्रज्ञान विकसित केलेले आहे असं विचारलं आहे। म्हणजे या ठिकाणी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांचं शत्रूच्या रडारमधून पकडलं जाण्यापासून संरक्षण करण्यासाठी एक आधुनिक तंत्रज्ञान विकसित केलेले DRDOनं ज्याला आपण संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणतो, तर त्या तंत्रज्ञानाचं नाव काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। त्याचं नाव आहे शार्क हे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे की आपली विमानं ज्यावेळी शत्रूच्या प्रदेशामध्ये जातील तेव्हा शत्रूच्या रडारमध्ये ती सापडू नयेत, पकडली जाऊ नयेत, यासाठी या DRDOनं संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं शार्क या आधुनिक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे। या आधुनिक तंत्रज्ञानाची निर्मिती केलेली आहे हे लक्षामध्ये ठेवायचं। तर या आधुनिक तंत्रज्ञानाची निर्मिती कोणत्या ठिकाणी करण्यात आली हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। तर जोधपूर येथील संरक्षण प्रयोगशाळा या ठिकाणी हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेलं आहे। जोधपूरची संरक्षण प्रयोगशाळा जोधपूरची संरक्षण प्रयोगशाळा या ठिकाणी हे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे। आणि या ठिकाणी हे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे, पण या ठिकाणी पुण्यातील एक प्रयोगशाळा आहे। त्या प्रयोगशाळेचा जर आपण विचार केला तर या जोधपूरच्या संरक्षण प्रयोगशाळेबरोबरच पुण्यातली एक प्रयोगशाळा महत्त्वाची ठरते आहे आणि त्या प्रयोगशाळेचं संक्षिप्त रूप आहे HEMRL अशा प्रकारे त्याचं संक्षिप्त रूप आहे। म्हणजे थोडक्यात आपल्याला याला उच्च ऊर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा असं म्हटलं जातं। उच्च ऊर्जा हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी म्हणजे काय? उच्च ऊर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा या जोधपूरची संरक्षण प्रयोगशाळा आणि ही पुणे आपण लिहूयात येते म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल की पुण्याची HEMRL उच्च ऊर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा या प्रयोगशाळेने मिळून हे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे। या तंत्रज्ञानाची निर्मिती केलेली आहे हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं। मी म्हटलं की हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी हे लक्षामध्ये ठेवायचं। तर अशा प्रकारे ही पुण्यातली आहे आणि जोधपूरच्या या संरक्षण प्रयोगशाळांनी मिळून या शार्कची निर्मिती केलेली आहे। आपण म्हटलं की DRDOनं, पण DRDOनं ही निर्मिती कोठे केलेली आहे, कोणत्या प्रयोगशाळांमार्फत केलेली आहे या तंत्रज्ञानांची ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पुढचा प्रश्न पाहूयात। भारत सरकारकडून मान्यता मिळालेली परकीय देशातली पहिली लस कोणती आहे? कोविड-19च्या काळात अशी कोणती लस होती की ज्या परकीय लसीला भारत सरकारकडून मान्यता देण्यात आलेली? पहिली परकीय लस होती स्पुटनिक व्ही ही लस होती, रशियाची लस होती, रशिया। आणि दुसरी परकीय लस होती जॉन्सन अँड जॉन्सन, परकीय म्हणतोय आम्ही, जॉन्सन अँड जॉन्सन ही दुसरी परकीय लस होती। तशा प्रकारे स्पुटनिक रशिया आणि जॉन्सन अँड जॉन्सन या दोन परकीय लसी होत्या। दुसरी परकीय लस मी या ठिकाणी सांगितलं तर हे लक्षात ठेवायचं। पहिली जागतिक पातळीवर कोविड-19वर लसीची निर्मिती करणारा देश कोणता? तर रशिया देश होता। स्पुटनिक व्हीची त्यांनी निर्मिती केलेली होती आणि भारतानं या लसीला अशी परकीय पहिली लस होती की या लसीला भारतामध्ये वापरण्यासाठी परवानगी दिलेली होती, मान्यता दिलेली होती, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे। तर एप्रिल 2021 मध्ये या लसीला मान्यता दिली होती भारतानं। एप्रिल 2021 मध्ये या लसीला भारतानं मान्यता दिलेली होती, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचे। अशा प्रकारे परकीय देशातील पहिली लस स्पुटनिक व्ही ही एकूणात तिसरी लस आहे। आपल्या देशातल्या लसींचा जर आपण विचार केला तर आपल्या देशामध्ये कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी होत्या। या दोन स्वदेशी लसी
या 2 स्वदेशी लसीनंतर तिसरी लस पण परदेशातली पहिली लस स्पुटनिक व्ही आणि या 2 स्वदेशी लसीनंतर भारतातील ही 4थी लस आणि परकीयातली दुसरी लस जॉन्सन अँड जॉन्सन आहे हे लक्षामध्ये ठेवायचे. अशा प्रकारे स्पुटनिक व्ही. आता स्पुटनिक व्ही बद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. ही लस केव्हा विकसित करण्यात आली? आपण असं म्हटलं की जगातली ही अशी पहिली लस होती की कोविड-19 वर तयार करण्यात आलेली होती रशियामार्फत. तो ऑगस्ट 2020 मध्ये रशियानं ही लस तयार केली होती. ऑगस्ट 2020 मध्ये रशियामार्फत तयार झालेली लस भारतानं मान्यता दिली एप्रिल 2021 मध्ये. तशा प्रकारे ऑगस्ट 2020 मध्ये ज्यावेळी रशियाने ही लस विकसित केली त्यावेळी कोविड-19 वर लस बनवणारा रशिया जगातला पहिला देश बनलेला होता. आणि आपण म्हटलं की जॉन्सन अँड जॉन्सन ही दुसरी अशी लस परकीय आहे की ज्याचा भारतानं स्वीकार केलेला आहे. तर भारतानं याचा स्वीकार 7 ऑगस्ट 2021 मध्ये केलेला होता. 7 ऑगस्ट 2021. कोणी तयार केलेली आहे? तर अमेरिका आणि नेदरलँड यांनी ही तयार केलेली लस आहे. जॉन्सन अँड जॉन्सन यांनी तयार केलेली लस आहे. तशा प्रकारे अमेरिका आणि नेदरलँडद्वारे तयार केलेली ही लस जॉन्सन अँड जॉन्सन या नावाने ओळखली जाते आणि या लसीच्या आपत्कालीन वापराला भारतानं 7 ऑगस्ट 2021 मध्ये मंजुरी दिलेली होती हे लक्षामध्ये ठेवायची. तशा प्रकारे एकूण 4 लसींचा आपण या ठिकाणी विचार केला. भारताचा आपण विचार केला. भारताचा विचार करताना आपण कोणत्या 2 लसींचा आपल्या स्वदेशी लसी आपण म्हटलं की कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन ह्या आपल्या भारताच्या 2 लसी आणि परकीय ज्या लसींना मान्यता दिली त्या 2 लसी होत्या स्पुटनिक व्ही आणि जॉन्सन अँड जॉन्सन. लक्षात आलं? तर आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊयात. भारत सरकारकडून मान्यता मिळालेली परकीय देशातील पहिली लस कोणती? तर स्पुटनिक व्ही रशियाची होती हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या राज्यानं भारतामधील पहिलं शासकीय रुग्णवाहिका नेटवर्क स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे? प्रश्न काय आहे व्यवस्थित लक्षात घ्यायचा. खालीलपैकी कोणत्या राज्यानं भारतामधील पहिली शासकीय रुग्णवाहिका नेटवर्क स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे? हे सुरुवातीला आपण प्रश्नाचं उत्तर पाहूयात. त्याचं उत्तर आहे भारतातलं आंध्र प्रदेश राज्य आहे. आंध्र प्रदेश हे राज्य आहे की या राज्यानं भारतातील पहिली शासकीय रुग्णवाहिका नेटवर्क स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायचं, आणखी कॉन्सेप्ट क्लिअर होईल की भारतातील पहिली शासकीय रुग्णवाहिका नेटवर्क कोणासाठी स्थापन करण्यात आलेलं आहे? उद्देश काय आहे? तर पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय क्षेत्राला चालना देण्यासाठी अशा प्रकारचं नेटवर्क स्थापन करण्याचा निर्णय आंध्र प्रदेश राज्यानं घेतलेला आहे. लक्षात आलं? पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय क्षेत्राला चालना देणे. पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय क्षेत्राला उद्देश काय आहे पहा? चालना देणे. तर या उद्देशानं हे नेटवर्क स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आंध्र प्रदेश सरकारनं. भारतातलं पहिलं शासकीय रुग्णवाहिका नेटवर्क म्हणून ओळखलं जातं. हा निर्णय आंध्र प्रदेश सरकारने कधी घेतलेला आहे? तर मार्च 2021 मध्ये हा निर्णय घेतलेला आहे. मार्च 2021 मध्ये हा निर्णय आंध्र प्रदेश राज्यानं घेतलेला आहे. अशा प्रकारे हा उपक्रम राबवला जातोय आंध्र प्रदेश राज्यामध्ये आणि या उपक्रमांतर्गत राज्य पशुसंवर्धन विभाग जो आंध्र प्रदेश राज्याचा आहे तर त्या विभागाला राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एक अशा प्रकारची मोबाईल रुग्णवाहिका, तर ही मोबाईल रुग्णवाहिका पशुवैद्यक क्लिनिक सुरू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आंध्र प्रदेश सरकारमार्फत. लक्षात आलं? तर भारतातील पहिलं शासकीय रुग्णवाहिका नेटवर्क आंध्र प्रदेशामध्ये कशाशी संबंधित आहे हे महत्त्वाचं आहे. पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय क्षेत्राला चालना देण्याशी संबंधित आहे. मग त्यासाठी उपाययोजना काय केली? तर आपले जे त्यांच्या राज्यातील जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये एक मोबाईल रुग्णवाहिका पशुवैद्यकीय क्लिनिक सुरू करण्याचे निर्देश या आंध्र प्रदेश राज्यामार्फत दिले गेलेले आहेत हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न पहा. स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेनं सिप्री, आता स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट सिप्री या संस्थेनं जाहीर केलेल्या अहवालानुसार
मे 2021 पर्यंत जगातून एकूण किती अण्वस्त्रधारी देश होते? तुम्हाला माहिती आहे जगामध्ये एकूण किती अण्वस्त्रधारी देश आहेत? ऑप्शन देऊ, 5, 6, 8, 9. किती अण्वस्त्रधारी देश आहेत जगामध्ये? 9 अण्वस्त्रधारी देश आहेत. या संस्थेने जे सांगितलेलं आहे आणि आता आपण पाहतो तर 9 अण्वस्त्रधारी देश जगामध्ये आहेत. कोणकोणते आहेत हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर 9 अण्वस्त्रधारी देश हे कधी आपण उल्लेख केल्याप्रमाणे आता कोणकोणत्या देशाकडे? आपल्या शेजारच्या देशांचा उल्लेख करा. थोडक्यात चीन, भारत, पाकिस्तानचा उल्लेख करा. आपण महत्त्वाचे आपल्या शेजारचे 3 देश पाहूयात. चीन, भारत, पाकिस्तान. कोणाकडे किती अण्वस्त्र आहेत सांगता येतील? चीनकडे किती, भारताकडे किती, पाकिस्तानकडे किती हे आपल्याला सांगता येईल का? हे पहा, 350 चीनकडे आहेत. भारताचा विचार केला तर भारताकडे 156 आहेत आणि पाकिस्तानकडे 165 आहेत. तशा प्रकारे क्षेपणास्त्र आपल्या सभोवतालच्या देशांकडे आहेत. त्याच्यामध्ये आपल्या देशाचा समावेश 3 देश सांगितले 9 देशांमधले चीन, भारत, पाकिस्तान. चीनकडे 350, भारताकडे 156 आणि पाकिस्तानकडे 165 अण्वस्त्र आहेत. हे लक्षामध्ये ठेवायचं. जगामध्ये किती अण्वस्त्रधारी देश आहेत? तर 9 अण्वस्त्रधारी देश. मग आता पहा जगामध्ये एकूण किती अण्वस्त्र आहेत सांगता येईल का तुम्हाला? तर जगामध्ये एकूण 13,080 अण्वस्त्र आहेत. एकूण अण्वस्त्रे आपण पाहूयात 13,080 हे एकूण अण्वस्त्र जगामध्ये आहेत. आता या एकूण 13,080 अण्वस्त्रापैकी 90% अण्वस्त्र 90% अण्वस्त्रे कुणाकडे आहेत? रशिया आणि अमेरिका. रशिया आणि अमेरिका या 2 देशांकडे 90% अण्वस्त्र आढळून येतात. हे लक्षामध्ये ठेवायचं. तशा प्रकारे 2021 पर्यंतचा जो अहवाल आला त्या अहवालानुसार 9 अण्वस्त्रधारी देश आहेत. हे लक्षामध्ये ठेवायचं. आता लक्षात कसे ठेवायचं पहा. 9 अण्वस्त्रधारी देश. चीन, भारत, पाकिस्तान हे तुमच्या लक्षामध्ये राहील कारण हे दोन्ही चीन आणि पाकिस्तान भारतासाठी शत्रू राष्ट्र आहेत. तर हे लक्षात राहतील तुमच्या चीन, भारत, पाकिस्तान. आता या ठिकाणी 350 चीनच्या आहे, 156 उलटा आकडा फक्त 6चं 5 आणि 5चं 6 झालं आहे. ते लक्षात ठेवण्यासाठी सांगतो. भारत 156, पाकिस्तान 165. तशा प्रकारे ही अण्वस्त्र आहेत. एकूण अण्वस्त्र 13,080. 90% अण्वस्त्र रशिया आणि अमेरिका या बलाढ्य महासत्तांकडे आहेत. तर आता विचार करा की 9 अण्वस्त्रधारी देश कोणते? हे 3 तुमच्या लक्षात राहतील. मी सांगतो. रशिया, अमेरिका मी तिथे सांगितलं 5 झाले. युनायटेड किंगडम UK, UKचा पण समावेश 6 झाले. आता फ्रान्स आहे का पहा. फ्रान्स आहे आणि उत्तर कोरिया हे देश हे 9 अण्वस्त्रधारी देश आहे. आता या ठिकाणी आपण म्हटलं की फ्रान्सचा उल्लेख आपण किती झाले पहा. रशिया, अमेरिका हे 3, 5 आणि हे 3, 8 आणि आणखी एक देश आपल्याला इस्रायल सांगता येईल. हा पण देश त्याच्यामध्ये आहे. तशा प्रकारे 9 देश आपण उल्लेख केल्याप्रमाणे रशिया, अमेरिका, युनायटेड किंगडम, फ्रान्स, उत्तर कोरिया, इस्रायल आणि चीन, भारत, पाकिस्तान. तशा प्रकारे 9 अण्वस्त्र देश आहेत. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं इस्रोनं खालीलपैकी कोणत्या अवकाश संस्थेच्या साहाय्यानं 2024 साली LUPEX नावाची चांद्र मोहीम लुनार मिशन राबवणार आहे? कोणत्या अवकाश संशोधन संस्थेच्या साहाय्यानं असं आपल्याला विचारलं आहे. कोणत्या देशाची अवकाश संशोधन संस्थेची साहाय्य? तर या ठिकाणी जपानच्या अवकाश संशोधन संस्थेच्या साहाय्यानं. जपान कोणत्या अवकाश जपानच्या अवकाश संस्थेच्या साहाय्यानं. मग जपानच्या अवकाश संस्थेचं नाव काय आहे हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. JAXA हे जपानच्या अवकाश संस्थेचं नाव आहे. जसं आपण आपल्या संस्थेला इस्रो म्हणतो तसं त्यांचं JAXA असं नाव आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी अशा प्रकारे त्यांचं नाव आहे. जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी हे जपानच्या अवकाश संस्थेचं नाव आहे. ल्युपेक्स म्हणजे काय? लुनार पोलर
एक्सप्लोरेशन मिशन, त्याला आपण ल्युपेक्स म्हणतो. लुनार पोलर एक्सप्लोरेशन मिशन, तर याला आपण ल्युपेक्स ह्या संक्षिप्त नावाने ओळखतो. लक्षात आलं. तशा प्रकारे भारताची इस्रो आणि जपानची JAXA या अवकाश संस्थेच्या मार्फामध्ये, या अवकाश संस्थेच्या मार्फत 2024 साली ल्युपेक्स नावाची चांद्र मोहीम राबवली जाणार आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारे मार्च 2021 मध्ये यांच्यामध्ये एक ऑनलाईन बैठक झाली, ज्याला आपण आभासी बैठक म्हणतो, आणि त्या बैठकीमध्ये ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. याद्वारे, या मोहिमेद्वारे कशाचा अभ्यास केला जाणार आहे किंवा उद्देश कोणता आहे, तर चंद्राचा जो दक्षिण ध्रुवीय प्रदेश आहे, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशाचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम जपान आणि भारताच्या अवकाश संशोधन संस्थांच्या साहाय्यानं राबवली जाणार आहे. या दोन संस्था राबवणार आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. घरामध्येच कोविड-19ची चाचणी करता यावी या उद्देशानं मे 2021 मध्ये भारतातील पहिल्या स्वदेशी गृह कोविड चाचणी संचाची, इंडियाज फर्स्ट होम कोविड टेस्ट किट निर्मिती कोणत्या कंपनीने केलेली आहे? संचाची निर्मिती कोणत्या कंपनीने केलेली आहे? पहा, कोविड-19ची चाचणी करावी या उद्देशानं घरामध्येच अशी चाचणी करता यावी यासाठी पहिल्या स्वदेशी गृह कोविड चाचणी संच, काय म्हणतात त्या संचाचं नाव पण लक्षात ठेवा. गृह कोविड चाचणी संचाची निर्मिती कोणत्या कंपनीने केलेली आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ती पुण्यातली कंपनी आहे. त्या कंपनीचं नाव आहे मायलॅब कंपनी पुणे. मायलॅब कंपनी पुणे या कंपनीनं याची निर्मिती केलेली आहे, गृह कोविड चाचणी संचाची निर्मिती. आणि या संचाचं महत्त्व काय आहे, तर भारतातील पहिले स्वदेशी अशा प्रकारचा संच आहे की ज्या संचामुळं कोविड-19ची चाचणी आता घरामध्येच करता येणार आहे. तर पुण्यातील मायलॅब कंपनी आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि कोविसेल्फ असे या चाचणी संचाचं नाव आहे. चाचणी संचाचं नाव काय आहे ते पण लक्षामध्ये ठेवा. कोविसेल्फ चाचणी संचाचे नाव. लक्षात आलं. कोविसेल्फ हे या चाचणी संचाचं नाव आहे, लक्षामध्ये ठेवायचे. किती किंमत ठेवली होती माहिती का तुम्हाला? घेतलं होतं का तुम्ही? 250 रुपये किंमत ठेवलेली होती याची. 250 रुपये किंमत ठेवण्यात आलेली होती. लक्षात आलं. मायलॅब कंपनीनं कोविसेल्फ त्या चाचणी संचाचं नाव होतं आणि याची किंमत 250 रुपये होती भारतामध्ये, हे लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारचा हा प्रश्न होता. यानंतरचा प्रश्न पहा. महाराष्ट्रामधील कृत्रिम प्राणवायू संकटावर मात करण्यासाठी साखर कारखान्यामधील इथेनॉल प्रकल्पामधून प्राणवायू निर्मितीचा देशातील पहिला प्रायोगिक प्रकल्प कोणत्या साखर कारखान्यात यशस्वी झाला? आपण पाहिलं, कोविड-19च्या कालावधीमध्ये ऑक्सिजनच्या अभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झालेला आपण समजावून घेतलं किंवा आपल्याला ते समोर दिसलं. तर ही खरं तर खूप दुर्दैवी गोष्ट होती. यावर एक उपाययोजना म्हणून वेगवेगळ्या स्तरावरती प्रयत्न केले जात होते आणि एक प्रयत्न हा पण आहे. याच्यामध्ये आपण म्हणतो की प्राणवायू निर्मितीचा देशातील पहिला प्रायोगिक प्रकल्प कोणत्या साखर कारखान्यात यशस्वी झाला? उस्मानाबादचा साखर कारखाना होता आणि त्या साखर कारखान्याचं नाव होतं धाराशिव साखर कारखाना लिमिटेड. धाराशिव साखर कारखाना. अशा प्रकारे धाराशिव साखर कारखाना उस्मानाबाद या कारखान्यामध्ये देशातील पहिला प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झालेला होता की कृत्रिम प्राणवायू संकटावर मात करण्यासाठी इथेनॉल प्रकल्पातून प्राणवायू निर्मिती केली जाणार होती. तर 11 मे 2021 रोजी अशा प्रकारे हा यशस्वी झालेला होता, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आपण म्हटलं की उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे, हे लक्षामध्ये ठेवा. आता हा प्रकल्प उभारण्यात आला. हा प्रकल्प उभारण्यासाठी किती गुंतवणूक करण्यात आलेली होती? तर 2 कोटी रुपये या प्रकल्पासाठी गुंतवणूक करण्यात आलेली होती.
2 कोटी रुपये या प्रकल्पासाठी गुंतवणूक करण्यात आलेली होती। आणि हा जो प्रकल्प उभारण्यात आलेला होता, या प्रकल्पामधून दररोज 165 घनमीटर प्राणवायू तयार केला जाणार आहे। 165 घनमीटर प्राणवायू दररोज, पर डे। अशा प्रकारे याबद्दलची माहिती लक्षामध्ये ठेवायची। यानंतरचा आपण पुढचा प्रश्न पाहूयात। स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट सिप्री या संस्थेनं जागतिक लष्करी खर्चाचा कल 2020 या नावानं एक अहवाल जाहीर केला आहे। आता हा अहवाल कशाविषयीचा आहे पहा। हा अहवाल आहे जागतिक लष्करी खर्च जो केला जातोय त्याचा कल कसा आहे विविध देशांचा, या विषयीचा अहवाल सिप्रीनं जाहीर केलाय। तर या अहवालानुसार संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक जगात कितवा आहे? तुम्हाला प्रश्न समजला असेल। सिप्री या संस्थेनं इन्स्टिट्यूटनं काय केलेलं आहे की जागतिक लष्करी खर्चाचा कल विविध देशांचा कसा आहे याबद्दलचा एक अहवाल जाहीर केलाय आणि त्या अहवालानुसार संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक जगात कितवा आहे असा आपल्याला प्रश्न विचारला। तर जगामध्ये 3रा क्रमांक आहे भारताचा, 3रा। आता पहिला क्रमांक कोणाचा, दुसरा क्रमांक कोणाचा याचा जर तुम्ही विचार केला तर पहिला क्रमांक अमेरिकेचा आहे आणि दुसरा क्रमांक चीनचा आहे। अमेरिका आणि चीन हे लक्षात ठेवा। पहिला क्रमांक अमेरिका, दुसरा चीन आणि 3रा आहे भारत, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे। आता हा अहवाल आपण म्हटलं कधी जाहीर झाला? 26 एप्रिल 2021। 26 एप्रिल 2021 ला अहवाल जाहीर झाला। 3रा क्रमांक भारताचा, अमेरिका प्रथम क्रमांकावरती, चीन 2ऱ्या स्थानावरती आहे। तशा प्रकारे ही सिप्रीने जी आकडेवारी जाहीर केलेली आहे ती 2020 सालच्या आधारावरती ही आकडेवारी आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं। तशा प्रकारे भारत कितव्या स्थानी आहे? तर 3ऱ्या स्थानी आहे जागतिक लष्करी खर्चाच्या कलाचा विचार केला असता। पुढचा प्रश्न पाहूयात। स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट सिप्रीच्या अहवालानुसार भारताच्या शस्त्रास्त्र आयातीमध्ये 2011-15च्या तुलनेत 2016-20 मध्ये किती भर पडलेली आहे? कोणता बदल झालेला आहे? मध्ये कोणता बदल झालेला आहे? खालीलपैकी कोणता बदल झालेला आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे। 2011-15च्या तुलनेत वर्ष 2016-20 मध्ये कोणता बदल झालेला दिसतोय? तर आपल्याला विचारतील की बदलामध्ये त्यांनी सांगितलंय की शस्त्रास्त्रांची आयात आहे, भारताच्या शस्त्रास्त्रांची आयात ती 2011-15च्या तुलनेत 2016-20 मध्ये 33% घट झालेली आहे, अशा प्रकारचा बदल झालेला आहे असं या संस्थेने सांगितलेलं आहे। 33% घट झालेली आहे, घट झालेली आहे, 33% घट झालेली आहे। लक्षात आलं? सिप्रीचा अहवाल भारताच्या शस्त्रास्त्र आयातीमध्ये 2011 ते 15च्या तुलनेत 16-20 मध्ये कोणता बदल झालेला आहे? 33% घट झालेली आहे, म्हणजे शस्त्रास्त्रांची आयात कमी झालेली आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे। हा अहवाल झालेला कधी जाहीर झाला होता? तर 15 मार्च 2021 मध्ये। अहवालाचं नाव काय होतं याचा जर आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय शस्त्र हस्तांतरण कल। आंतरराष्ट्रीय शस्त्रे हस्तांतरण कल अशा प्रकारे या अहवालाचं नाव आहे। आंतरराष्ट्रीय शस्त्रे हस्तांतरण कल अशा या अहवालाचं नाव आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं। 2020 आपण म्हटलं की 2020चा आहे अहवाल, तर 2020 तशा प्रकारे या अहवालानुसार सांगितलंय की शस्त्रास्त्र आयातीमध्ये आता 11-15च्या तुलनेत 2016-20 मध्ये 33% घट झालेली आहे। असं का झालेलं आहे याचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला सांगता येईल की मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची निर्मिती, आपण
आत्मनिर्भर होण्यावरती सध्या भर देत आहे. त्यामुळं अनेक शस्त्रास्त्रांची निर्मिती आता स्वदेशी बनावटीची शस्त्रास्त्र आपल्या देशामध्ये बनायला सुरुवात झालेली आहे. काही शस्त्रास्त्र मेक इन इंडियाच्या अंतर्गत तयार होत आहेत. तशा प्रकारे त्याच्यामुळे आपल्या आयातीमधला हा बदल सातत्याने कमी कमी होत जातानाच पुढे तुम्हाला दिसणार आहे. आणखी एक प्रश्न याच्या बाबतीतला महत्त्वाचा की हा जो अहवाल आला सिप्रीचा, या अहवालानुसार 2016-20 या कालावधीमध्ये शस्त्रास्त्र निर्यात करणारी जगातील पहिले 5 देश कोणते, सर्वात जास्त शस्त्रास्त्र कोण निर्यात करत होतं, याचा पण आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. सांगता येईल का? पहिले 2 देश महासत्ता आहेत आपल्याला असं म्हणता येईल, अमेरिका आणि रशिया. पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावरती आहे रशिया. हे तुमच्या लक्षामध्ये राहील की हे 2 देश प्रथम क्रमांकावरती आहे. तिसऱ्या क्रमांकावरती फ्रान्स, चौथ्या क्रमांकावरती आहे जर्मनी. फ्रान्स, जर्मनी आणि 5व्या क्रमांकावरती आपला प्रतिस्पर्धी देश चीन आहे. लक्षात आलं? तर आजही आपण पाहिलं तर जगामध्ये जवळजवळ सगळ्यात जास्त अमेरिका 37% शस्त्रास्त्रांची निर्यात करते. रशिया पाहिलं तर 20% शस्त्रास्त्रांची निर्यात रशिया करतात. अशा प्रकारे जगातले सर्वात जास्त शस्त्रास्त्र निर्यात करणारे पहिले 5 देश आपल्या लक्षात राहतील. अमेरिका, रशिया, फ्रान्स, जर्मनी आणि चीन आहेत. आणि भारताचा कोणता बदल झालाय? शस्त्रास्त्रांमध्ये घट झाली आहे. या 11-15च्या तुलनेत 16-20 मध्ये 33% घट झालेली आहे आणि याला आंतरराष्ट्रीय शस्त्रे हस्तांतरण कल असं म्हटलेलं आहे. 2020चं रिपोर्टचं नाव काय होतं? तर हे रिपोर्टचं नाव आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. दुर्मिळ आजार विषयक राष्ट्रीय धोरण 2021 या धोरणानुसार आयुष्मान भारत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दुर्मिळ आजारावर केवळ एकदा उपचार करण्यासाठी किती लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे? आता या ठिकाणी पहा, दुर्मिळ आजारांवरती म्हटलंय, किती वेळा? केवळ एकदा म्हटलंय, ते पण लक्षात ठेवा. केवळ एकदा उपचार करण्यासाठी किती लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे? तर 20 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. 20 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. लक्षात येतं? हे दुर्मिळ आजार विषयक राष्ट्रीय धोरण 2021 आहे. या धोरणानुसार आयुष्मान भारत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना, कोणत्या योजनेच्या? आयुष्मान भारत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दुर्मिळ आजारावर केवळ एकदा उपचार करण्यासाठी 20 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. लक्षामध्ये ठेवायचे. कधी धोरण जाहीर झालं? तर 30 मार्च 2021ला हे धोरण जाहीर झालेलं आहे. 30 मार्च 2021ला हे धोरण जाहीर झालेलं आहे आणि यालाच आपण म्हटल्याप्रमाणे दुर्मिळ आजार विषयक राष्ट्रीय धोरण 2021 म्हणतात किंवा नॅशनल पॉलिसी फॉर रेअर डिसीजेस 2021 असं याला म्हटलं जातं. अशा प्रकारे हे धोरण आहे. जाहीर झालेलं 20 लाख रुपये मिळणार आहेत. आणि हे धोरण कोणी जाहीर केलं? तर तत्कालीन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी जाहीर केलेलं होतं. हे धोरण तयार करण्यासाठी सरकारनं 3 समित्यांची नेमणूक केलेली होती. तर त्या 3 समित्या कोणत्या हे पण आपल्याला विचारते. तर पहिली समिती मी सांगतो, व्ही.के. पॉल समिती. व्ही.के. पॉल समिती ही पहिली समिती आहे. आता दुसरी समिती, दुसऱ्या समितीचा तर त्याला वर्मा समिती म्हटलं जातं. I.C. वर्मा उपसमिती होती ही. I.C. वर्मा ही उपसमिती होती. ही एक समिती स्थापन केलेली होती. आणि तिसरी महत्वाची समिती स्थापन केलेली होती D.K. टेम्पे समिती. D.P. टेम्पे समिती. या 3 समित्या, व्ही.के. पॉल समिती, I.C. वर्मा उपसमिती, D.K. टेम्पे समिती. या ठिकाणी तुम्हाला असंही म्हणता येईल टेम्पे समिती. अशा प्रकारे 3 समित्यांची नेमणूक करण्यात आलेली होती. हे लक्षामध्ये ठेवायचं. हे लक्षात आलं? कोणतं धोरण आहे? दुर्मिळ आजार विषयक राष्ट्रीय धोरण. कोणत्या योजनेअंतर्गत? आयुष्मान भारत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे. कशासाठी मिळणार आहे? दुर्मिळ आजारावर हे सुविधा मिळणार आहे. किती वेळा मिळणार आहे? केवळ एकदाच प्राप्त होणार आहे. किती लाख रुपये मिळणार आहेत? 20 लाख रुपये मिळणार आहेत.
कधी जाहीर? 30 मार्च 2021. 3 समित्या नेमल्या हे धोरण तयार करण्यासाठी. VK पॉल समिती, IC वर्मा उपसमिती, DK टेम्पे समिती, अशा प्रकारे 3 समित्या. आता मला सांगा, आपण म्हटलं की दुर्मिळ आजार, याची व्याख्या काय आहे? कशाला म्हणायचं दुर्मिळ आजार? मग याच्यामध्ये दुर्मिळ जे रोग आहेत त्या रोगांना सरकारनं 3 प्रकारामध्ये विभागलेलं आहे. पहा, दुर्मिळ आजारांच्या बाबतीत सरकारनं या आजारांना 3 प्रकारामध्ये विभागलं गेलं. पहिला कोणता होता घटक? तर पहिला, एकदा उपचार करून बरे होणारे जे रोग आहेत ते रोग. त्याच्यानंतर दुसरा घटक होता की दीर्घकालीन उपचारांची आवश्यकता असणारे जे रोग आहेत ते रोग, परंतु खर्च कमी असणारे रोग. आणि उच्च खर्चासह दीर्घकालीन उपचारांची आवश्यकता असणारे रोग. अशा 3 घटकामध्ये या दुर्मिळ रोगांना विभागण्यात आलेलं होतं. पुन्हा एकदा सांगू, एकदा उपचार करून, इथे मी थोडंसं शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो, एकदा उपचार करून बरे होणारे रोग असणारे, त्याच्यामध्ये दीर्घकालीन उपचारांची आवश्यकता असणारे रोग. दीर्घकालीन उपचारांची आवश्यकता असणारे रोग आहेत. दीर्घकालीन उपचारांची आवश्यकता असणारे रोग असणार आहेत. आणि यामध्ये एक अट आहे, दीर्घकालीन उपचारांची आवश्यकता असणारे रोग परंतु खर्च कमी असणारे रोग, असं त्याचं वर्णन आहे. आणि तिसरं जे आहे, उच्च खर्चासह दीर्घकालीन उपचारांची आवश्यकता असणारे रोग. उच्च खर्च, या ठिकाणी आपण दीर्घकालीन म्हणूयात. दीर्घकालीन उपचार, उच्च खर्च, म्हणजे आणखी तुमच्या ते लक्षामध्ये येईल. आणि हे दीर्घकालीन उपचार कमी खर्च आहे. एकदा उपचार करून बरे होणारे रोग आहेत, दीर्घकालीन उपचारांची आवश्यकता असणारे पण कमी खर्च असणारे रोग, दीर्घकालीन उपचारांची आवश्यकता असणारे पण उच्च खर्च असणारे रोग. अशा प्रकारे दुर्मिळ आजारांची विभागणी या 3 प्रकारांमध्ये करण्यात आलेली, हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि किती रुपये? 20 लाख रुपये. लक्षात आलं? त्या 3 समित्या फक्त आपल्याला लक्षामध्ये ठेवायच्या. पुढचा प्रश्न पाहूयात. भारतीय तटरक्षक दलानं खाजगी शिपयार्डमध्ये कोणत्या ऑफशोअर गस्ती जहाजाचं जलावतरण केलेलं आहे? पहा, भारतीय तटरक्षक दलानं खाजगी शिपयार्डमध्ये कोणत्या ऑफशोअर गस्ती जहाजाचं जलावतरण केलेलं आहे? त्याचं नाव आहे वज्र. वज्रचा अर्थ तुम्हाला माहिती आहे? वज्र कशाला म्हणतात? मेघगर्जना, याला वज्र असं म्हटलं जातं. मेघगर्जना हे नाव हेच आहे, हे लक्षात ठेवायचं. वज्र हे नाव आहे. फक्त वज्र म्हणजे काय ते मी या ठिकाणी सांगतोय. मेघगर्जना असा त्याचा अर्थ होतो वज्रचा. कधी जलावतरण केलं? 24 मार्च 2021 ला जलावतरण झालेलं आहे. 24 मार्च 2021 मध्ये याचं जलावतरण झालेलं हे लक्षामध्ये ठेवायचं. कोणत्या ठिकाणी जलावतरण झालं याचा जर विचार केला तर कटुपल्ली. कटुपल्ली कुठे आहे हे कटुपल्ली? चेन्नई. चेन्नईच्या कटुपल्ली, चेन्नई या ठिकाणी या जलावतरण झालेलं आहे जहाजाचं, हे लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल की भारतीय तटरक्षक दलानं एका गस्ती जहाजाचं जलावतरण केलंय, त्याचं नाव वज्र. वज्रचा अर्थ मेघगर्जना. जलावतरण झालं 24 मार्च 2021 ला कटुपल्ली, चेन्नई या ठिकाणी हे जलावतरण झालेलं आहे, लक्षामध्ये ठेवायचं. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं, थोडी आणखी माहिती सांगतो. आपण म्हटलं हे एक जहाज आहे, पण तुम्ही जसं विचार केला की भारतीय तटरक्षक दलासाठी तयार केलेली किती गस्ती जहाज आहेत, तर भारतीय तटरक्षक दलासाठी जी गस्ती जहाजांची निर्मिती केलेली आहे ती एकूण निर्मिती 7 गस्ती जहाज आहेत. 7 गस्ती जहाज या तटरक्षक दलांची निर्मिती केली जाते, 7 गस्ती जहाजांची. आणि हे जे गस्ती जहाज होतं त्याचा जर आपण विचार केला, हे वज्र
ते 6वं गस्ती जहाज आहे. 6वे वज्र, 6वे वज्र आहे. 7 गस्ती जहाज आहेत त्याच्यामधलं 6वे वज्र आहे, ते लक्षामध्ये ठेवायचं. जहाजाची लांबी किती आहे? जहाजाच्या लांबीचा जर विचार केला तर 98 मीटर एवढी जहाजाची लांबी आहे. 98 मीटर जहाजाची लांबी किती आहे? तर 98 मीटर जहाजाची लांबी आहे. आपण म्हटलं 6वं जहाज आहे आणि हे जे जहाज आहे ह्या जहाजाची अशी किती क्षमता आहे की थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की अंतर कापण्याची क्षमता किती आहे? तर हे जहाज 5000 नॉटिकल मैलांचं अंतर कापू शकतं. 5000 नॉटिकल मैलांचे अंतर कापण्याची क्षमता या जहाजाची आहे. पहा, म्हणजे आपल्याला याच्याविषयी संपूर्ण माहिती या ठिकाणी केलेला आहे. हे जहाजाचा जर विचार केला तर याच्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणतात की अत्याधुनिक नॅव्हिगेशन संचार उपकरणं जी आहेत त्या संचार उपकरणांचा वापर या ठिकाणी केलेला आहे. अत्याधुनिक मशीन्स, अत्याधुनिक सेन्सर यांनी हे जहाज सुसज्ज करण्यात आलेलं आहे. जहाजाची निर्मिती कोणामार्फत केली गेलेली आहे? तर जहाजाची निर्मिती सांगण्यासाठी अभिमान असा आहे की मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत या जहाजाची निर्मिती केलेली आहे आणि ज्या कंपनीनं या जहाजाची निर्मिती केलेली आहे त्या कंपनीचं नाव आहे लार्सन अँड टुर्बो शिप बिल्डिंग. लार्सन अँड टुर्बो शिप बिल्डिंग, L&T असं आपण करूयात. लार्सन अँड टुर्बो शिप बिल्डिंग असं या कंपनीचं नाव आहे, ज्या कंपनीनं या जहाजाची निर्मिती केलेली आहे. आणि मेक इन इंडिया या उपक्रमांतर्गत या जहाजाची निर्मिती केली गेलेली. पहा, थोडक्यात पाहूयात आता. भारतीय तटरक्षक दलानं खाजगी शिपयार्डमध्ये ऑफशोअर गस्ती जहाजाचं जलावतरण केलं. त्याचं नाव आहे वज्र. वज्रचा अर्थ मेघगर्जना. 7 गस्ती जहाजं आहेत, त्यातलं 6वं वज्र आहे. 24 मार्च 2021 मध्ये जलावतरण झालं. कटुपल्ली चेन्नई या ठिकाणी जलावतरण झालं. कोणत्या कंपनीनं याची निर्मिती केली? लार्सन अँड टुर्बो या कंपनीनं याची निर्मिती केलेली आहे. लार्सन अँड टुर्बो शिप बिल्डिंग या कंपनीनं या जहाजाची निर्मिती केलेली आहे. मेक इन इंडिया या उपक्रमांतर्गत या जहाजाची निर्मिती करण्यात आलेली आहे. लांबी 98 मीटर आहे आणि याची क्षमता या जहाजाची किती आहे? तर 5000 नॉटिकल मैलांचं अंतर कापण्याची क्षमता या जहाजाची आहे. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. यानंतरचा प्रश्न पहा. स्कॉर्पिन श्रेणीमधील पारंपरिक डिझेल इलेक्ट्रिक सुविधा असणारी कोणती पाणबुडी नौदलाच्या सेवेमध्ये रुजू झालेली आहे? स्कॉर्पिन श्रेणीमधील पारंपरिक डिझेल इलेक्ट्रिक सुविधा असणारी कोणती सुविधा आहे? डिझेल इलेक्ट्रिक सुविधा असणारी कोणती पाणबुडी नौदलाच्या सेवेमध्ये रुजू झालेली आहे? त्याचं नाव आहे INS करंज. INS करंज हे नाव त्याचं आहे. तर ही पाणबुडी नौदलाच्या सेवेमध्ये रुजू झाली. कधी रुजू झाली आहे? 10 मार्च 2021 ही पाणबुडी 2021 ही पाणबुडी नौदलाच्या सेवेमध्ये रुजू झालेली आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर स्कॉर्पिन श्रेणीमधील ही पाणबुडी आहे, लक्षामध्ये ठेवायची. निर्मिती कोणत्या ठिकाणी झाली? माझगाव डॉक लिमिटेड या ठिकाणी याची निर्मिती झालेली आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी एक महत्त्वाचं आहे, आपण या ठिकाणी घेऊयात. माझगाव डॉकयार्ड लिमिटेड याची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे. आणखी कोणत्या देशाचं तंत्रज्ञान या पाणबुडीमध्ये वापरण्यात आलेलं आहे? पाणबुडीच्या आतील जे तंत्रज्ञान आहे ते फ्रान्समधील कंपनीकडून घेतलं गेलेलं आहे. तंत्रज्ञान कुठून घेतलं गेलेलं आहे? तंत्रज्ञान फ्रान्स. पाणबुडीमधील जे तंत्रज्ञान आहे ते फ्रान्स या देशाकडून घेतलं गेलेलं आहे. या INS करंज मधलं हे लक्षामध्ये ठेवायचं. काय वैशिष्ट्य आहेत? त्याची लांबी किती आहे, याची उंची किती आहे, याचं वजन किती आहे, हे आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यायचं. तर लांबीचा जर आपण विचार केला तर आपल्याला सांगता येईल लांबी
वजन आणि उंची लांबी 67.5 मीटर आहे. 67.5 मीटर ही आहे याची लांबी. त्याच्यानंतर आता पाहूयात उंची किती आहे. त्याची उंची 12.3 मीटर आहे. उंची 12.3 मीटर याची उंची आहे. आणि वजनाचा जर आपण विचार केला तर याचं वजन 1565 म्हणजे 1565 टन याचं वजन आहे. वजन 1565 टन याचं वजन आहे. अशा प्रकारे उंची 12.3 मीटर, वजन 1565 टन अशा प्रकारे आहे. माझगाव डॉक लिमिटेड या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. लांबी 67.5 मीटर. तंत्रज्ञान या पाणबुडीमधलं फ्रान्स देशाकडून घेतलेलं आहे. INS करंज नाव आहे आणि 10 मार्च 2021 मध्ये ती नौदलाच्या सेवेमध्ये रुजू झालेली आहे. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे हा आजचा आपला भाग आहे करंट इव्हेंटचा. यानंतर भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी शुभेच्छा.